गैरसमज होणं, संशय येणं फार गरजेचं असतं. ते यासाठी की आपला जोडीदार दूर झाल्यावर आपल्याला हे समजावं, त्याचं प्रेम आहे का आपल्यावर की फक्त आपलंच आहे. बोलणं बंद झाल्यावर आपल्याला तो किती म्हणवतो, आपला रुसवा घालवण्यासाठी किती झुरतो, त्याचं झुरणं त्याचं आपल्यावर असलेलं प्रेम दाखवतं. आपल्याशी बोलण्याची उत्सुकता, आपल्याला पाहण्याची आतुरता, आपला आवाज ऐकण्याची ती अधीरता सांगते त्याचं प्रेम किती आहे आणि कसं. असं काहीच झालं नाही तर हे समजतं त्याचं ना प्रेम होतं, ना तो परत येणार आहे. त्याला ना फरक पडतो, ना आपण दुखावलो याने वाईट वाटतं. यातून बाहेर येणं खरंच गरजेचं असतं. आपण कोणावर तरी प्रेम करणं यापेक्षा आपल्यावर कोणीतरी प्रेम करणं ही भावना खरंच खूप छान असते ना. सगळ्यांनाच प्रेम करणारी माणसं भेटतात असं नाही. आपल्यावर प्रेम करणारी, काळजी करणारी व्यक्तीसोबत असेल तर कुठल्याही संकटाची काळजी करण्याची गरज लागत नाही. म्हणून तुमच्या सोबत अशी कोणती व्यक्ती असेल तर तिला दुखावू नका. मनापासून प्रेम करणारी व्यक्ती भेटायला खूप नशीब लागते आपल्यावर, आणि ते खूप थोड्याच लोकांच्या नशिबीसुद्धा असते. शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे व भावनेला माणुसकीकडे नेणारा मार्ग म्हणजेच शिक्षण होय. प्रश्न निर्माण करणारी माणसं हुशार असतात, पण प्रश्नच निर्माण होऊ नयेत म्हणून जी कामं करतात ती माणसं खूप बुद्धिमान असतात. आपण कुणाचे वाईट केले नाही तर आपले वाईट होऊच शकत नाही. एखाद्या नात्याला कुठलं नाव नसलं तरी चालेल, परंतु ते इतकं छान असावं की सुख आणि दुःख अगदी हक्काने व्यक्त करता आले पाहिजे. 36 गुणांचं काय करायचंय. जोडीदारामध्ये 4 गुण असले तरी खूप होतात. चांगलं बोलणं, निर्मळ मन, सुंदर वागणं आणि इमानदारी. कधी कधी काही नाती फक्त नावापुरतीच राहिल्यासारखी वाटतात. कर्तव्य, कर्ज, उपकार 3 गोष्टीच कधीच विस्मरण होऊ देऊ नये. काही जण अशा लोकांवर प्रेम खरं करतात ज्यांना प्रेम म्हणजे एक टाइमपास वाटतो, आणि जो प्रेमाचा कदर करतो त्याला प्रेम देणारे कोणच नसते. काही मिळाले किंवा नाही मिळाले तो नशिबाचा खेळ आहे, पण त्याला साथ देणं हे आपलेपणाची भावना असते. नातं मैत्रीचं किंवा प्रेमाचं त्यात एक वचन आपण दिलेलं असो नाहीतर असो, ते वचन त्या नात्यात गेल्या जन्मतः, आणि ते वचन म्हणजे त्या व्यक्तीशी प्रत्येक गोष्ट शेअर करणं, त्याला सगळं सांगणं, विचारणं. त्याला न सांगता इतरांशी मैत्री ठेवत असताल तर हे तुम्ही एकनिष्ठ आणि प्रामाणिक नसल्याचा पुरावा असतो. ज्याचं प्रेम असतं ना तो कधीही बोलणं बंद करत नाही. कितीही भांडणं झाली तरी वेळ देणं टाळत नाही. कितीही कामं असली तरी दुसऱ्याच्या बोलण्यात येऊन आपल्यावर संशय घेत नाही. आपण सोबत असताना इतरांशी बोलणं, त्यांना वेळ देणं त्याला गरजेचं आणि महत्त्वाचं वाटत नाही. प्रेम असलं की फक्त प्रेमच दिसून येतं, रागातून, चिडण्यातून, काळजीपोटी ओरडण्यातून. आपला माणूस जेव्हा आपण असताना इतरांना वेळ देतो, मैत्री करतो आणि आपल्याला ते सांगत नाही, तेव्हा समजतं आपण त्याच्या आयुष्यात काय आहोत, आणि मग त्रास होतो. आपण किती चुकलो माणसं ओळखायला. नवरा, काळजी का करतेस, मी आहे ना तुला म्हणून किती धीर देतो. साऱ्या अडचणी आपल्या मनात ठेवून बायकोकडे हसऱ्या नजरेनं पाहतो. जसं घरावर छत असतं तसंच आपल्या डोक्यावर नवऱ्याचं झाकण असतं.
किती सुरक्षित असतो आपण त्याच्या सावलीत. उन्हाचे चटके तो खातो, पण सावली आपल्या डोक्यावर देतो. खरंच नवरा तो नवराच असतो. आप नेक कार्य निरंतर करते रहे, कोई आपका सम्मान करे या न करे, आपकी अंतरात्मा सदा आपको सम्मानित करेगी. इससे बड़ा सुख जीवन में और कुछ नहीं है. बरं चाललंय आयुष्यात हे आपण कोणालाही सांगू शकतो, पण खरं काय चाललंय आपल्या आयुष्यात हे सांगायला जवळचाच माणूस लागतो. रिश्तों को जोड़े रखने के लिए कभी अंधा, कभी बहरा, तो कभी गूंगा होना पड़ता है. जगणं खूप सुंदर आहे. सतत सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखंच होत असतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका. सुटतात काही हात न कळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील, तुम्ही मात्र हसणं विसरू नका. अमोल शिंदे, घरणीकर.